संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि कृषी घोटाळ्यातल्या आरोपांनंतर मुंडेंचा पाय आणखी खोलात. कौटुंबिक हिंसाचार केल्याचं कोर्टाकडून अंशतः मान्य. करुणा मुंडेंना प्रति महिना 1.25 लाखांची पोटगी देण्याचेही आदेश. धनंजय मुंडे आणि जिल्हाधिकाऱ्यांसमोर वाल्मिक कराडकडून मारहाण. करुणा मुंडेंचा गंभीर आरोप. पुरावा म्हणून मारहाणीनंतरचे फोटो सादर. धनंजय मुंडेंना फडणवीसांचा फुल सपोर्ट. करुणा मुंडेंचा थेट निशाणा. तर महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकरांनी मुंडेंची पाठराखण केल्याचाही आरोप. धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या करुणा मुंडेंना मुलगा शिशिवचा दणका. आईनंच वडिलांचा छळ केल्याचा सोशल मीडियावरून दावा. घरगुती हिंसाचारात अडकलेली व्यक्ती कॅबिनेटमध्ये कशी? मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत दमानियांचा सवाल. तर दमानियांना कायद्याचं ज्ञान नाही, सदावर्तेंचा पलटवार. ₹10 शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा योजनांना ब्रेक लागण्याची शक्यता. लाडकी बहीण योजनेच्या बोजामुळे सरकारी तिजोरीत खडखडाट. आम्हाला कोर्टात पुढे केस लढवायची नाही. एन्काउंटर प्रकरणी सुनावणी दरम्यान अक्षय शिंदेच्या आई वडिलांची हायकोर्टात माघार. तर कोणाचाही दबाव नसल्याचंही केलं स्पष्ट. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा परिवहन मंत्र्यांना धक्का. एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजीव सेठी यांची नियुक्ती. IS बाबूकडे पहिल्यांदाच एसटीचं अध्यक्षपद. मुंबईतील 3.5 लाखांपेक्षा जास्त रिक्षा आणि टॅक्सी मीटर अपडेटसाठी 30 एप्रिलची मुदत. त्यानंतर बसणार दररोज ₹50चा दंड. दरवाढीनंतर मीटर अपडेट करण्यासाठी 2 महिन्यांचा कालावधी. लोकप्रिय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं मुंबईत दीर्घ आजारानं निधन. वयाच्या 74व्या वर्षी लीलावती रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास. उद्या अंत्यसंस्कार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.